करायचं, होल्ड करायचं. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 सरळ 1 2 3 4 5 6 7 8 9 10. हा पाय असा नको, हा असा असला पाहिजे. गुडघा ताट राहिला पाहिजे. ओके, असं पकडायचं. गुडघा ताट राहिला तर तिला त्रास नको व्हायला, एकदम अलगद. परत जवळ घ्यायचं, होल्ड करायचं. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20. ओके, ही एक्सरसाइज दिवसातनं जसं जसं तुम्हाला वेळ भेटेल जितकं जास्त वेळ केलं तितकं जास्त वेळ भेटेल. ठीक आहे, तिला त्रास नको व्हायला. ओके, आता तिचा पाय आहे ना असं वर घेऊन होतं, आता इथे अकडल्यासारखं होतं. ठीक आहे, 1 2 3 4. कंबर नको उचलायला तुम्ही. ठीक आहे, दोन्ही पायासाठी करायचं आहे. त्याच्यानंतर हे जे ती बोलतात तुम्ही हे असं करतो. हां, बरं होईल की तुम्ही तिचे पाय असे पॅक ठेवा, म्हणजे बांधायचे. येस, थोड्या वेळेसाठी बांधायचे. ओके, क्रेप बँडेज असते आपली, त्याने थोड्या वेळेसाठी असं 15-20 मिनिटासाठी असं बांधून ठेवायचं. ओके, आम्ही मध्यंतरी केलं पण ती परत त्याच्यातून पण कापडाने बांधणं तरी टाकते. एक स्टिक असते बघा आपली, चापट स्टिक असते ना, तिने असं अंतर ठेवायचं. हां, ठीक आहे, असं अंतर ठेवायचं आणि त्याला बांधून ठेवायचं. मग ती असं नाही बनवू शकणार, असं नाही बनवू शकणार. थोडा वेळ तसं ठेवायचं. तिला इरिटेट व्हायला लागलं तर काढून ठेवायचं. तिला तिचा रिलॅक्स पण होतो. ठीक आहे, आता इथे बघा हे वेळ अशी चापट पट्टी ठेवली आहे, अशी पट्टी ठेवायची दोघांच्या मधात इथे. ओके, उंच थोडीशी इतकी, आणि असं नाही करता येणार ना मग तिला, इथून इतकी गुडघ्यापर्यंत ठेवायची. मग ती फोल्ड नाही करू शकत. ठीक आहे, ओके. हां हां हां, ओके. ती फक्त एकच साईडला होते, दोन्ही अंगावर. तिला अंगावर झोपायची की सवय. हे तिचं हे करायचं. छातीपासून नाही, कमरेपासून चालवायचं. ओ ओ ओ, बरं. जवळ एक बोट मधात ठेवा, म्हणजे एकावर एक नको जायला. जवळ. ओके, इथे पकडून ठेवायचं आणि फक्त कमरेतून एक. ओ ओके ओके ओके. तुम्ही थापता ते थोडंसं. पॉसिबिलिटी ऑफ सिझरिंग इट इन फ्युचर. आणि काय करायचं आहे, जसं हिच्या ना पायावरती वजन द्यायला शिकलेली आहे. हां, आम्ही तिला उभं करतो. हां, ती काय होईल नंतर, ओके पाय आहे ना अशी होऊन जाते मोठी झाली. हे टाळायचं आहे आपल्याला. तर त्यासाठी इथली ताकद वाढवायची आणि बाहेर करायचं असतं. जशी जशी मोठी होईल तरीची पाय ना अशी बाहेर, असं बाहेर वाढायचं. हां, बाहेर ओढायची नाही आहे, ठेवायची थोडा वेळ. हे टाईट आहे, खूप टाईट. 1 2 3 4 30 सेकंडपर्यंत होल्ड करायचं. 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 21 22 23 24 25 26 27 28 29 30. रिलॅक्समध्ये पण अख्खा नाही सोडायचं. हो हो हो, नाव घ्यायचं त्रिशा. त्रिशा. शांती काय नाही, बस बरं. ताट ठेवायची, गुडघ्यातलं ताट असलं. 1 2 3 4
5, 6, 7, 8 लूज करेल ती हळू. 9, 10, 11, 12, 13, 14, 15, 16, 17, 18, 19, 20. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 10, 11, 12, 13, 14, 15, 16, 17, 18, 19, 20. किती वेळा करायचं? मला दिवसभरात जेवायचं 100 तरी झालं. दिवसभरात ना 100 विथ 36. सकाळी थोड्या वेळ उठल्यावरती एकदा 20 वगैरे वेळा करा. हे आणि ही वाली वेळा आम्ही सांगितलं ना, मी पाय जवळ घ्यायचं सगळं करायचं. हां. ओके. पालतं झोपते पालती नाही झोपत आहे. बिलकुल पण नाही. ना. आपण असं टाकलं ना तिला पालतं की ती मान उचलते आणि स्वतःला म्हणजे असं करायचा प्रयत्न करते आणि सरळ. होती पण पण स्वतःहून आणखीन पालती नाही पण. तिला जर पालतं टर्निंग टाईम झोपलं वाढवावं लागेल. हं? टर्निंग टाईम वाढवावं हो. लागेल. तिला पालतं झोपायची सवय लावतो. हां. भरपूर वेळा जमेल त्या वेळेला तिला पालतं झोपतो. कारण पालतं झोपलं की काय होतं ना, हे थोडंसं हे जे टाईटनेस होतं ना, हां. याच्याआधी वजन पडतं ग्रॅव्हिटीचं. हां. हे ताट होतं. ठीक आहे. थोडंसं हेल्पफुल राहणार त्याच्यासाठी पालतं झोपणं. ठीक आहे. बस एवढे एक्सरसाइजेस करून परत दाखवणार थोड्या दिवसांनी. 20 महिने झाले. तर तिला पालतं टाकलं ना तर मग ती काय करते पूर्ण बॉडी उचलते, मग तिला असं थापटायला लागतं. एक्स्ट्रा. हो हो त्रिशा, एक सेकंड. हो. हां. तिला असं पकडून बघा. बेडवर नका टाकू, हातावर. हातावर उलट टाकू. ठीक आहे. मग नंतर हळूहळू तसं पहिले हातावर सुरू केलं ना, मग सवय लागेल तिला.